महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरमहन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। पवनसुत हनुमान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम। जय जय राम। राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत, गोवर्धन धर आ गोवर्धन धर गोपालन रत, गोपालन रत, गोकुल संकटहारी राजा राम। गोकुल संकटहारी राजा राम। राम कृष्ण हरी जय जय राम।
राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम शरणागत दीन चरणीने शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणीने करुणा दृष्टि निहारी राजा राम करुणा दृष्टि निहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो दे कीर्तन संगे रंगात देह वाहो दे बालकृष्ण चरणी लक्ष बालकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याओ सद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याओ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे चरणी लक्ष लागो 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 बालकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याओ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम राम चरणी लक्ष लागो दे सीता राम राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम
राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय मंगल मूर्ति मोरया बिहाग घ्यायचा बिहाग कायवानुवाता न पुरे हि वाणी कायवानुवाता न पुरे हि वाणी मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे कायवानुवाता कायवानुवाता न पुरे हि वाणी कायवानुवाता न पुरे हि वाणी थोरी व सांडिले आपुली परीसे थोरी व सांडिले आपुली परीसे नेणो शिवो कैसे लोखंडासी नेणो शिवो कैसे लोखंडासी नेणो शिवो कैसे लोखंडासी हो लोखंडासी कायवानुवाता न पुरे हि वाणी कायवानुवाता न पुरे हि वाणी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवीती उपकारे देह कष्टवीती उपकारे कायवानुवाता न पुरे हि वाणी कायवानुवाता न पुरे हि वाणी भूतांची दया हे भांडवल संता भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही आपुली ममता नाही देही आपुली ममता हो आपुली ममता नाही देही कायवानुवाता न पुरे हि वाणी कायवानुवाता न पुरे हि वाणी तुका म्हणे सुख पराविया सुखे तुका म्हणे सुख आ
श्रवतसे अमृत है मुखे श्रवतसे कायवानुवाता न पुरे ही वाणी कायवानुवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे मस्तक चरणी ठेवीतसे कायवानुवाता हो कायवानुवाता कायवानुवाता न पुरे ही वाणी गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरेत् श्री संत दर्शनम सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोते हो, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांची आज 109वी अशी ही पुण्यतिथी आहे। त्यानिमित्ताने हा कीर्तन महोत्सव इथे साजरा केला जातो आहे। त्यामध्ये मला आज इथे कीर्तन करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी सौ भिडेताईंचा आणि अभ्यंकरताईंचे खूप खूप आभार मानते। आज मला पेटीच्या साथीला सौ विदुलाताई गोवंडे आहेत आणि तबल्याच्या साथीला श्रीकांत कुलकर्णी आहेत। दोघंही उत्तम वादक आहेत। त्या दोघांच्या शिवाय काही माझं कीर्तन उत्तम होणार नाही। दोघांचे प्रथमच मी आभार मानते। श्रोते हो, आज आपण निरूपणाला घेतलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आहे। त्यांची कीर्ती कशी गावी हो, तर असं म्हटलेलं आहे मध्यम मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी नेले जडवैकुंठी नेले जडवैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय। श्रोते हो, कालच त्यांचा जन्मदिन झालेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा कालच जन्मदिन होता। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी अनेक अभंगांची रचना केलेली आहे। म्हणजे त्यांची जी अभंगवाणी आहे ती अभंग आहे असं म्हणतात, ती कधीही भंग न पावणारी आहे। आणि या अभंगवाणीमुळेच कुठलाही सामान्य माणूस, कुठलाही अज्ञानी मनुष्य सहजपणे हा भवसागर तरून जाईल असंही सांगितलेलं आहे। म्हणजे सगळ्या वेदांमधलं जे ज्ञान आहे ते आपल्याला काही समजत नाही, आपण संस्कृत जाणत नाही, वेद वाचायला आपल्याला वेळ होत नाही, म्हणून वेदांमधलं जे जे काही सार आहे ते सगळं सार या तुकाराम महाराजांनी या छोट्या छोट्या अभंगांमधून आपल्या पुढ्यात ठेवलेलं आहे। आणि त्या अभंगांचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला सहज प्रकारे हा भवसागर तरून जाता येईल, अशी ही अभंगवाणी आहे। त्यातलाच एक अभंग आपण आज इथे निरूपणाला घेतलेला आहे। काय म्हणतायत संत तुकाराम महाराज? हा पण आवाज थोडा मोठा हवाय का? ठीक आहे। विषयांवर त्यांनी अभंगांच्या रचना केलेल्या आहेत। त्यातला संतांवरती त्यांनी लिहिलेला हा अभंग आपण आज घेतलेला आहे। ते असं आपल्या अभंगातून आपल्याला सांगतायत, कायवानु आता न पुरे ही वाणी कायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे थोरी व सांडिली आपुली परिसे थोरी व सांडिली आपुली परिसे नेणो शिवो कैसे लोखंडासी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे
भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुखे पराविया सुखे, तुका म्हणे सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रोते हो, संपूर्ण जगाचे जे गुरु आहेत असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्यांच्या मुखामध्ये अखंड विठ्ठल विठ्ठल हेच नाम आहे आणि म्हणून ते विठ्ठलमय झालेले आहेत, परब्रह्म स्वरूप ते झालेले आहेत. असे तुकाराम महाराज, ज्यांची वाणी वेदांची आहे, ज्यांची वाणी वेदांची आहे, ज्यांची वाणी वेदांची आहे, असे तुकाराम महाराज, ज्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास आहे, ज्यांच्या जिव्हेवर सरस्वतीचा वास आहे, ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं आणि अनेक अभंगांची रचना केली, असे तुकाराम महाराज आज या अभंगातून असं म्हणतायत की त्या संतांचे मी गुण कसे गाऊ, मला ही माझी वाणी अपुरी पडते, शब्द कमी पडतायत, असं म्हणणारे कोण आहेत? जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत. खरोखरच संतांचं वर्णन करणं खरोखर अशक्य आहे, अशक्य आहे. कारण हे संत कसे असतात हो? हे संत साक्षात भगवंतांचे अवतार असतात, भगवंतांचे अवतार असतात. म्हणून भगवंतांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे, भगवंत असं म्हणतात, प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती, प्रतिमा माझ्या अचेतन मूर्ती, संत माझ्या सचेतन मूर्ती, केलिया दृढ भावे त्यांची भक्ती, मी श्रीपती पावतसे. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय म्हणतायत भगवंत आपल्याला? ज्या माझ्या मूर्ती तुम्ही ठेवता ना विविध देवळांमधून, घरामध्ये तुमच्या देव्हाऱ्यात मूर्ती असतात, फोटो असतात माझे, ते सगळे फोटो, त्या सगळ्या मूर्ती कशा आहेत? अचेतन आहेत. त्या सगळ्या कशा आहेत? अचेतन आहेत. पण संत मात्र माझ्या चेतन मूर्ती आहेत आणि त्यांची जो भक्ती करेल ना त्याला मी पावतो, असं साक्षात भगवंतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणजेच काय, संत आणि भगवंत यांच्यात काही फरक आहे का? काहीही फरक नाही. जे गुण आपल्या भगवंतांमध्ये आहेत तेच गुण आपल्या या सगळ्या संतांमध्ये सुद्धा आहेत. म्हणून नाथ माऊलींनी आपल्याला भगवंतांचे गुण सांगितलेले आहेत. माऊली असे म्हणते, ऐका यशश्री औदार्य, भगवंतांचे गुण सांगितलेत माऊनी. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसती जेथे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण जेथे वसतीला आहेत ना ते भगवंत आहेत असं समजा. पण श्रोते हो, हे सहा गुण संतांमध्ये आहेतच, पण याशिवाय अजूनही दया, क्षमा आणि शांती हे 3 गुण जास्तीचे भगवंतांपेक्षा संतांमध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. कारण संत कसे असतात हो? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संत या शब्दाचा अर्थ माहिती आहे काय? ज्यांनी अंत केलेला आहे. कुणाचा अंत केलेला आहे? षड्रिपूंचा अंत केलेला आहे. काम क्रोधादी जे षड्रिपू आहेत त्यांचा अंत केलेला आहे. नियंत्रण नाही ठेवलेलं. आपण काय म्हणतो? नियंत्रण ठेवा, हवे तेव्हा तुम्हाला ते वापरता येतील. पण संतांनी मात्र ते निःशेष करून टाकलेले आहेत, त्यांचा अंत करून टाकलेला आहे. त्यामुळे त्यांना कधीही कुणाचा राग येत नाही, कधी कुठला लोभ वाटत नाही, कधी कुठला मोह वाटत नाही, काहीही वाटत नाही. ते सगळ्याच्या पलीकडे गेलेले आहेत. द्वैत भाव त्यांच्या मनात राहतच नाही. त्या सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले ते असतात. असे हे संत असतात असं सांगितलेले. आणि या संतांचा दया हा जो गुण आहे ना हा फार महत्त्वाचा आहे. संतांचा दया हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे. या दया या विषयावरतीच संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आपल्याला त्यांचं कौतुक सांगितलं आहे की कशी दया असते. श्रोते हो, दया शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना दया येते. कुणी गरीब मनुष्य बघितला किंवा एखादा दुःखी मनुष्य बघितला, स्त्री बघितली, कुठला मुलगा बघितला, एखादा प्राणी बघितला तरीसुद्धा आपल्याला दया येते असं आपण म्हणतो. आम्हाला दया आली.
पण हा फक्त शब्द झाला, पण संत दयेची कृती करून दाखवतात. संत दयेची कृती करून दाखवतात. ती कृती कशी करतात हे आता आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहेत. आणि ते दया हा जो गुण त्यांच्याकडे कसा आहे आणि आपल्याकडे तो कसा नाही आहे, म्हणजे आपल्यात काहीतरी उणीव आहे. ती उणीव काय आहे हे आपण शोधून काढायचं आहे या अभंगातून. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्याला म्हणता आहे की काय वानू आता न पुरे ही वाणी. आणि पहिल्या चरणात ते असं म्हणत आहेत, थोरी व सांडेले आपुली परिसे नेणे सिवो कैसे लोखंडासी. परीस सगळ्यात श्रेष्ठ खनिज आहे किंवा धातू आहे म्हणा किंवा दगड आहे म्हणा, काही आहे पण सर्व श्रेष्ठ आहे. पण हे जे श्रेष्ठ असलेलं परीस आहे हे काय करतं, अगदी हीन असलेल्या लोखंडाला सुद्धा सुवर्णत्व देऊन टाकतं. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, थोरी व सांडिली. आपला थोरपणा, आपला श्रेष्ठपणा, आपला मोठेपणा या परिसाने टाकून दिलेला असतो, त्याचा त्याग केलेला असतो. नवे त्याला जाणवतच नसतं की आपण मोठे आहोत, आपण श्रेष्ठ आहोत. आणि म्हणूनच तो कुणालाही म्हणजे लोखंडाला जवळ करतो की जे हीन असं धातू आहे, जो हीन धातू आहे त्या धातूला जवळ करतो आणि त्याला सुवर्णत्व बहाल करतो. आणि असे संत असतात, ते आपलं श्रेष्ठत्व दूर ठेवतात, मोठे पण दूर ठेवतात. मी कोणी मोठा आहे, मी कोणी संत आहे, मी कोणी भक्त आहे हे ते विसरूनच गेलेले असतात. आणि आपलं हेच चुकतं. आपण आपला थोरपणा, श्रेष्ठपणा, मोठेपणा, अहंकार मनात ठेवतो. म्हणून आपण दया करू शकत नाही, कारण अशी आपण वाटेल त्यावर दया करणार नाही. आणि ज्याप्रमाणे परीस या लोखंडाला सुवर्णत्व प्राप्त करून देतो, त्याप्रमाणे संतसुद्धा आलेल्या प्रत्येकाला आपलं संतत्व बहाल करतात. म्हणजे परीस फक्त सुवर्णत्व देतो आणि थांबतो, परिसत्व देत नाही, आपलं परिसत्व देत नाही. पण संत मात्र आपलं संतत्वसुद्धा बहाल करतात. त्यासाठी आपण एक दृष्टांत बघूया. आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडे एकदा एक कुष्ठरोगी आलेला आहे. त्या कुष्ठरोग्याला त्याचं कुष्ठ जावं म्हणून त्यांनी दत्तप्रभूंची आराधना केली. तो गाणगापूरला राहिला. पण गाणगापूरला दत्तप्रभूंनी त्याला दृष्टांत दिलेला आहे स्वप्नात येऊन की बाबा रे, तुझं इथे कुष्ठ कमी होणार नाही, तू कुठे जा, तू सातारा जिल्ह्यातल्या माणगंगा तीरावरच्या गोंदवले गावी जा आणि तिथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत ना, त्यांचे चरण धर. आणि तो कुष्ठरोगी गाणगापूरवरून गोंदवले गाव शोधत आलेला आहे आणि श्री महाराजांच्या चरणी लागलेला आहे. महाराज मला वाचवा, हे कुष्ठ माझं कसं जाणार. संत कसे असतात हो, घाबरवून सोडत नाहीत. महाराज काय डॉक्टर आहेत का, वैद्य आहेत का, नाही. पण त्यांनी असं काही म्हटलं नाही की तुझं हे कुष्ठ कसं जाणार, तू माझ्याकडे कशाला आला, मी काय वैद्य आहे का, मी काय डॉक्टर आहे का, काही म्हटले नाही. बाळा थांब, काही दिवसातच तुझं कुष्ठ जाईल, तू काही काळजी करू नकोस. म्हणजे संत कसे बोलतात हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. अरे बापरे वगैरे असे शब्द कधीच वापरत नाहीत. आणि महाराजांनी त्या माणसाला आपल्याकडे ठेवून घेतलेलं आहे, त्याला खाऊ पिऊ घातलेलं आहे. जवळजवळ वर्षभर तो महाराजांच्याकडे राहिलेला आहे. आणि त्या काळामध्ये महाराजांनी स्वतः त्याची सेवा केलेली आहे. त्याची सगळ्या ज्या जखमा होत्या त्या जखमा ते महाराज स्वतः स्वच्छ करायचे, त्याला खाऊ पिऊ घालायचे, कारण त्याची बोटंसुद्धा हाताची झडलेली होती. स्वतः स्वयंपाक करून त्याला खाऊ घालायचे, त्याला उन्हात घेऊन जायचे, महाराज त्याच्या जवळ बसायचे. लोक म्हणायचे, अहो तुम्ही त्या कुष्ठरोग्याची सेवा कशाला करताय, तुम्हालासुद्धा कुष्ठ होईल. महाराज म्हणायचे, रामाने त्याला माझ्याकडे पाठवलं आहे, रामाने धाडलेला आहे ना, तो बघून घेईल, मला कशाला काळजी करायची, मी काळजी करणार नाही. असे संत असतात. आणि श्री महाराजांनी त्याच्याकडून पुढे 13 कोटीचा राम जप करून घेतलेला आहे. झालं असं की मुखामध्ये सतत रामनाम आणि रामाच्या मंदिरातच तो राहत असे, त्यामुळे सतत रामाचं दर्शन त्याला होत असे, श्री महाराजांचं दर्शन त्याला होत असे. आणि त्यामुळे हळूहळू त्याचं कुष्ठ पूर्ण गेलेलं आहे, त्याची काया नितळ झालेली आहे, पहिल्यासारखी झालेली आहे. आणि एक दिवस
काही वर्ष तो तिथे राहिलेला आहे महाराजांच्या सेवेत. आणि एक दिवस ज्यावेळेला प्राण जायची वेळ आली त्यावेळेला महाराजांच्याच मांडीवर त्यांनी मस्तक ठेवलेलं आहे आणि त्याचे प्राण देहातून बाहेर पडले. म्हणजे त्याला संतत्व प्राप्त करून दिलेलं आहे, त्याचा उद्धार महाराजांनी केलेला आहे. तू कोण, कुठला कुष्ठरोगी असा काहीही महाराजांनी विचार केला नाही. म्हणजे संत कसे असतात, परिसासारखे असतात आणि आपलं मोठेपण ते विसरून गेलेले असतात. कारण त्यांच्या मनात असा भावच नसतो मी कोणीतरी वेगळा, असा भावच नसतो. जो भाव आपल्या मनात असतो, अहंकार आपल्या मनात असतो, तो संतांच्या मनात कधीच नसतो. आता पुढच्या चरणामध्ये आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे. आपण जन्म घेतो या जगामध्ये कशासाठी? आपली कर्मफळं भोगण्यासाठी, मागच्या जन्मातली कर्मफळं भोगण्यासाठी आपण जन्म घेतो. पण संतांचं असं काही असतं का? नाही. संत कशासाठी जन्म घेतात? तर केवळ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, यासाठीच त्यांनी जन्म घेतलेला असतो. आणि त्यासाठी ते आपला देह झिजवतात स्वतःचा. बघा समर्थ रामदास स्वामी, आत्मज्ञान झालेलं आहे, गायत्रीची पुरश्चरण झालेली आहेत, प्रभू रामचंद्रांनी साक्षात दर्शन दिलेलं आहे. मग काय, आता आत्मज्ञान झालं, नरदेहाचं सार्थक झालं. एखादा मनुष्य म्हणला असता चला शिवथरघळवर जाऊन बसावं, आत्मचिंतन करत बसावं, पण नाही. आता जगाच्या कल्याणासाठी झटायचं आहे. कारण वयाच्या 5व्या वर्षीच त्यांनी आईला सांगितलं होतं काय, चिंता करतो विश्वाची. विश्वासाठीच ते आलेले होते. आणि काय केलं त्यांनी, संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर भ्रमंती केली आणि लक्षात आलेलं आहे की गेली 300 वर्ष यवनांचं राज्य या महाराष्ट्रावरती आहे आणि महाराष्ट्रातली ही प्रजा अगदी भेदरलेली आहे, घाबरलेली आहे, या यवनांविरुद्ध आवाज उठवत नाही आहे. का? कारण का तर हे यवन लोक त्यांचा छळ करता आहेत आणि या लोकांना आता वाली कुणी राहिलेला नाही आहे. कारण या लोकांमधले, या समाजामधली जी पराक्रमी लोकं आहेत, जी बुद्धिमान लोकं आहेत, ते काय करतायत, यवनांची चाकरी करतायत, आपल्या आया बहिणींची घरं तेच दाखवत आहेत. हे समर्थांनी ओळखलं. म्हणजे आधी मला काय करायला पाहिजे या समाजासाठी, तर म्हणाले आधी त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे आणि शारीरिक बळही वाढवलं पाहिजे. म्हणून शारीरिक बळ वाढावं यासाठी त्यांनी मारुतीरायाची उपासना शिकवलेली आहे, बलोपासना करायला सांगितलेली आहे. की यवनांविरुद्ध 2 हात करायचे असतील तर आधी आपली शरीर प्रकृती ठणठणीत पाहिजे. आणि याशिवाय कोदंडधारी रामाची उपासना सांगितली. कोदंड हातात धरलेला आहे, म्हणजे धनुष्य हातात धरलेला आहे, की जो शत्रूच्या विरुद्ध लढतो, आपलं शस्त्र उगारतो, असा राम आहे. त्याची उपासना करायला लावली. त्यामुळे त्यांचं मनोधैर्यसुद्धा वाढलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी हे सगळं काम केलेलं आहे. आणि छत्रपतींकडे असे अनेक मावळे त्यांनी पाठवलेले आहेत. म्हणजे जगाच्या कल्याणासाठीच छत्रपती शिवाजीरायांच्या मदतीसाठी समर्थांचा हा जन्म होता असं म्हणायला हरकत नाही. जे आपलं कल्याण करून घेतलंच, पण जगाचंही कल्याण, आपल्या जनतेचंही कल्याण त्यांनी केलेलं आहे. म्हणूनच त्यांनी मनात एक ध्येय ठेवलेलं होतं. त्यांनी ओळखलं होतं की आपल्या जन्माचं ध्येय काय आहे. आपल्याला माहितीच नसतं की आमचा जन्म कशासाठी आहे, मी कोण, कोठून कुठे मजसी जाणे हे आपल्याला माहितीच नसतं. पण संतांना सगळं काही ज्ञात असतं की हा नरदेह मला का मिळालेला आहे. त्यांनी ओळखलेलं होतं काय, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा ऐश्वर्य तेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझासे. जय जय रघुवीर समर्थ. नुसतं मनात आणलं नाही, ते ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयाप्रमाणे ते ध्येय पूर्ण केलेलं आहे. धर्मासाठी लढलेले, देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी त्यांनी सगळं आपलं आयुष्य वेचलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता पुढच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत, भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. भूत दया करतात. भूत म्हणजे आपणही सगळे भूतच आहोत, हो की नाही. प्राणी मात्र, या जगातले जे जे प्राणी आहेत ते सगळे भूत आहेत.
प्रत्येक प्राणी मात्रात, प्रत्येक भूतामध्ये तो परमेश्वर आहे. चराचराला त्याने व्यापलेला आहे. म्हणजे माझ्यामध्ये, माझ्या अंतरात जो भगवंत आहे तो सर्वत्र आहे हे ते जाणत असतात. म्हणून ते सर्व भूतमात्रांशी समानतेने वागतात आणि त्यांचं कुठलंही संकट असेल ना ते संकट दूर करतात. श्रोते हो, आपल्याला सुद्धा दया येते भूतमात्रांची. आपल्याकडे सुद्धा आता पुष्कळ फॅड निघालेले, 2-2 कुत्री पाळतात, 4-4 मांजरी पाळतात. पण ती भूतदया आहे की नाही मला माहिती नाही आहे. भूतदया कशाला म्हणायची? संकट आलेलं असेल, ते संकट पूर्णपणे, अडचण आलेली असेल, ती पूर्ण अडचणीचं निवारण झालं तर ती खरी भूतदया. सगळ्या संतांनी प्राणीमात्रांवरती दया केलेली आहे आणि प्राणीमात्रांमध्ये आत्मा पाहिलेला आहे. माऊलींना रेड्यामध्ये दिसलेला आहे, नामदेव महाराजांना श्वानामध्ये दिसलेला आहे, आपल्या गोंदवलेकर महाराजांना गाईमध्ये दिसलेलं आहे. कितीतरी त्यांनी दुभत्या गाईसुद्धा आणलेल्या होत्या आणि भाकड गाईसुद्धा मुद्दामून त्या कसायाकडून विकत आणायची की त्या कसायाने त्या गाईंना मारू नये. कारण का तर म्हणाले त्यांचा ते मांस खातात आणि त्यांना मारून टाकतात. म्हणून गाईंचा सांभाळ महाराजांनी केलेला आहे, अनेक गाईंचा सांभाळ केलेला आहे. आपल्या नाथ महाराजांना सुद्धा गर्धबामध्ये दिसलेला आहे आत्मा. त्या गर्धबाच्या मुखामध्ये की जे गाढव त्या तापलेल्या वाळवंटात तडफडत होतं पाण्या वाचून, त्याच्या मुखामध्ये 2 घोट पाणी घातलं. पाणी आपलं साधं नाही हो नळाचं. अहो, काशीवरून आणलेली गंगा जी रामेश्वराला व्हायची होती ती गंगा त्याच्या मुखात वाहिलेली, तिथेच त्यांना पुण्य मिळालेलं आहे. ही झाली भूतमात्रांवरची म्हणजे प्राणीमात्रांवरची दया. पण मनुष्य प्राण्यावरती मनुष्य दया करत नाही. आपल्याच माणसावरती मनुष्य दया करत नाही. माणसामधला देवसुद्धा ओळखता आला पाहिजे. काय केलं हो नाथ महाराजांनी? अहो, नाथ महाराजांकडे एक बाई आल्या होत्या. त्या म्हणाल्या गिरिजा देवींना, म्हणजे नाथांच्या पत्नीला म्हणाल्या, मला काहीतरी काम मिळेल का हो? मला काही नाही हो, माझा नवरा गेलेला आहे, माझा लहान मुलगा आहे, काहीतरी पोटा पाण्यासाठी मला करायचं आहे, काय करू मी? काहीतरी मला काम द्या. गिरिजाबाई म्हणल्या, खरं तर माझ्याकडे काही कामाला माणूस ठेवायची जरुरी नाही आत्ता, पण तुला गरज आहे ना म्हणून मी ठेवते. आणि म्हणून ही बाई नाथांच्या घरी कामाला येत होती. पण त्यांचं बाळ जे लहान होतं ते मात्र घरी एकटं असायचं. त्यामुळे या बाईला घरी जायची घाई असायची. हे एक दिवस गिरिजाबाईंना कळलं आणि गिरिजाबाईंनी ही वार्ता किंवा ही जी गोष्ट आहे ही नाथांच्या कानावर घातली. नाथांना फार वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी नाथांनी त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही तुमच्या मुलाला पण इकडे घेऊन या, त्याला एकटं घरी ठेवू नका, त्याला इकडे घेऊन या, माझ्याच वाड्यामध्ये मागच्या बाजूला मी तुम्हाला खोलीत जागा राहायला देतो, तिथे तुम्ही राहा. आपण करू का हो असं? नाही. अहो, मोलकर्णीला आपण चहा देतो तर त्याचा केवढा गवगवा करतो. हो, मी बाईला चहा देते, दररोज चहा असतो तिला, अरे चहा पगार देऊन शिवाय मी चहा देते, केवढा गवगवा. आणि तो चहासुद्धा कसा असतो? आपण आधी चहा केलेला असतो, ती जी उरलेली पत्ती असते त्या पत्तीतच पुन्हा पाणी उकळून त्याचा चहा दिला जातो. ही काय दया झाली का हो? पण आपण त्याचा केवढा टेंभा मिरवतो. नाथ महाराजांनी त्या बाईला आपल्या वाड्यात जागा राहायला दिली आणि कामाला तर त्या होत्याच. आणि तो जो मुलगा होता ना त्याला पुरणपोळी खूप आवडायची हो. आणि नाथांकडे काय हो, शेकडो लोक दररोज जेवायला असायची. आलेला अतिथी नाथांकडे जेवायलाच असायचा आणि दररोज पुरणपोळी असायची. ह्या मुलाला पुरणपोळी दररोज आवडायची. हा नाथांच्या घरी दररोज पुरणपोळीसाठी यायचा आणि जेवायचा. नाथ महाराजसुद्धा त्याला अगदी प्रेमानं त्याच्याशी बोलायचे आणि त्याला सगळं काही आवडीनं द्यायचे. गिरिजाबाईसुद्धा अतिशय प्रेमाने करायच्या. आणि असा हा मुलगा नाथांच्याच घरी लहानाचा मोठा झाला. जरा मतिमंद होता, मतिमंद होता. त्याला नीट बोलता येत नव्हतं. त्याला फक्त 4च अक्षरं बोलता येत होती. एक नाथ एवढंच बोलता येत होतं. नाथांनी त्याला एकच अट घातली होती की मी ज्या वेळेला कीर्तन करीन, प्रवचन करीन, त्यावेळेला तू माझ्याजवळ बसायचं आहे आणि ऐकायचं आहे. आणि अशा तऱ्हेने तो सतत ऐकत राहिला, पुन्हा श्रवण करत राहिला. आणि एक दिवस ज्या वेळेला नाथांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे आणि त्या रामायणाचे अनेकाचे अध्याय लिहून झालेत, पण आता काही भाग अजून लिहायचा राहिलेला आहे, त्यावेळेला नाथांच्या लक्षात आलं की आता आपली देह ठेवण्याची वेळ आलेली आहे. आता हे रामायण कोण पूर्ण करणार? अनेक लोक म्हणाले आम्ही करू. नाथ म्हणाले कोणीही करणार नाही. हा माझा गावबा, म्हणजे तो जो लहान मुलगा नाथांनी सांभाळलेला होता ना, तो गावबा हे रामायण पूर्ण करील. अहो म्हणे, हा कसा काय पूर्ण करील? याला तर काही कळत नाही, नीट बोलतासुद्धा येत नाही.
नाथांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे आणि आपलं सगळं ज्ञान त्याला देऊन टाकलेलं आहे. आणि त्या गावबानी नाथांचा हा भावार्थ रामायणाचा ग्रंथ पुढचा पूर्ण केलेला आहे. आणि त्यांनी लिहिलेल्या ओव्या किंवा त्यांनी जे काही रामायण लिहिलेलं आहे ते रामायण आणि नाथांनी लिहिलेलं रामायण यात काहीही फरक नाही. सगळं काही आपलं नाथांनी त्याला देऊन टाकलेले आहेत. असे हे संत असतात. भूतांची दया हे भांडवल असतं त्यांचं. भांडवल शब्द वापरला आहे हो तुकाराम महाराजांनी. आपण काय भांडवल आपलं पैसा धन दौलत हेच भांडवल असतं, पण त्यांच्या मनात काय असतं? भूतांची दया हीच महत्त्वाची आहे. कारण सर्व भूतमात्रांमध्ये भगवंत भरून राहिलेला आहे हे त्यांना माहीत असतं. आणि कसे असतात हो? श्रीमंत असतात. कसली श्रीमंती असते हो त्यांच्याकडे? आपल्या समर्थ रामदासांनी म्हटले, मोक्ष श्रिया अलंकृत, मोक्ष श्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, ऐसे हे संत श्रीमंत. दरिद्री जीव असंख्यात, दरिद्री जीव असंख्यात, नृपती केले श्रीराम. त्यांच्याजवळ जो कोणी येतो ना त्याला ते मोक्ष देऊन टाकतात. मोक्षश्रिया. त्यांच्याकडे कुठलं धन आहे, कुठली संपत्ती आहे, कुठलं ऐश्वर आहे, तर म्हणाले मोक्षाचं ऐश्वर. मोक्षश्री म्हणजे काय? मोक्षाचं ऐश्वर त्यांच्याकडे आहे. आणि जो जो त्यांच्या सहवासात येतो ना तो जीव दरिद्रीच असतो हो. दरिद्री म्हणजे पैशानी दरिद्री नाही हो. पैशानी दरिद्री नाही तर कशाने दरिद्री? तर पुण्याची वानवा असते त्याच्याकडे. पुण्याची वानवा असते. पापी असतो. अशा असंख्य दरिद्री लोकांना, अशा असंख्य अज्ञानी लोकांना त्यांनी नृपती केलेलं आहे. म्हणजे स्वानंद साम्राज्यावरती त्यांना आरूढ केलेले आहे. म्हणजे आत्मज्ञान देऊन टाकलेले आहेत. असे हे संत असतात. आपल्याजवळचं सगळं काही देऊन टाकतात. आणि आता शेवटच्या चरणामध्ये तुकोबा आपल्याला सांगतायत, तुका म्हणे सुखे, तुका म्हणे सुखे पराविया सुखे, तुका म्हणे सुखे पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवतसे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जयकार करायचा असतो. थोडीशी आपली तंद्री लागलेली असते ना, म्हणून मध्ये मध्ये जय जयकार असो. बोला, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. संतांचा जय जयकार केलाच पाहिजे. कारण भगवंतांनी काय सांगितलं आहे? संत माझ्या चेतन मूर्ती आहेत, भगवंतच आहेत ते. त्यामुळे संतांचा जय जयकार केलाच पाहिजे. बघा, ज्या वेळेला आपले सगळे वारकरी आळंदी ते पंढरपूर जातात त्यावेळेला ते कुणाचं नाव घेत असतात? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांची नावं घेत असतात. का? सगळ्या संतांचा जय जयकार करत असतात. कारण भगवंतांना आवडतं संतांची चरित्र ऐकलेली, भगवंतांचा संतांचा जय जयकार केलेला. म्हणून ज्या ज्या वेळेला जय जयकार असेल त्या त्या वेळेला कीर्तनात श्रवण करायला बसलेल्या सगळ्या लोकांनी जय जयकार केलाच पाहिजे. कुठेतरी डुलकी आलेली असते, कुठेतरी घरी मन गेलेलं असतं, तिथून परत ते इथं आणलं जातं हो, या सभागृहात आणलं जातं. म्हणून हा जय जयकार असतो. तर श्रोते हो, शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की पराविया सुखे, दुसऱ्याचं सुख ते आपलं सुख असं मानणारीही लोक असतात. आपण सुद्धा मानतो हो. शेजाऱ्यांनी गाडी घेतली, वा छान झालं, पेढे मिळाले की छान झालं. दुसऱ्या दिवशी मनात येतं, कशी कशी गाडी घेतली, कुठेतरी भ्रष्टाचार केला असेल, काळा पैसा मिळाला असेल, याच्या आईबापांनी मिळवून ठेवले ना, याला काय कमी आहे? अशा सगळ्या गोष्टी, असे सगळे विचार आपल्या मनात येतात. म्हणजे हा कुठेतरी आपल्या मनात जळका वास येतो की नाही? द्वेष मत्सर आहे, हे काहीही संतांकडे नसतं. आपण पहिल्यांदा सांगितलं की संत म्हणजे त्यांनी सगळ्या षड्रिपूंचा अंत केलेला असतो. त्यांच्या मनात द्वेष मत्सर भावना नसतेच. त्यामुळे दुसऱ्याचं सुख ते माझं सुख असं मानणारी ही सगळी लोकं असतात. बघा, एक छान दृष्टांत नेहमी सांगितला जातो. एखाद्यास आपण ऐकला असेल. एक साधू होता, जरा तरुण होता वयाने. त्याला एकदा नदी पार करायची होती म्हणून तो होडीत बसला. पलीकडे चालली होती होडी, वलवत वलवत तो नावाडी चाललेला होता. होडीमध्ये अजूनही बरीच लोकं होती. त्या होडीमध्ये काही तरुण मंडळी बसलेली होती.
त्यांनी बघितलं, हा भगवा वेश घातलेला हा साधू दिसतोय, हा तरुण दिसतोय, अरे हा आपल्याच वयाचा आहे, काय म्हणे हा काय भोंदू साधू दिसतोय वगैरे असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग त्यांनी त्या साधूची चेष्टा करायला सुरुवात केली, काहीतरी त्याला बोलायला लागले. पण साधूने तिकडे अजिबात लक्ष दिलं नाही, पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कान त्याचे कवाडं कानाची बंद असतात का हो? नाही. पण साधू लोकांची कवाडं बंद असतात, लक्षात घ्यायचं. निंदा असते ना, ती निंदा कधीही त्यांच्या कानावर पडत नाही आणि स्तुती त्याहूनही पडत नाही. स्तुती आली की आपले कान लगेच असे होतात, हो की नाही? पण तसंही त्यांचं नसतं, कवाडं बंद असतात सगळ्या इंद्रियांची साधूंची. असा तो साधू होता, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्या मुखामध्ये सतत रामनाम होतं. हा साधू आपल्याकडे काहीच लक्ष देत नाही, शांत बसलेला आहे. म्हणताना आणखीन यांना चेव आला, आता याला काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून आता या मुलांनी काय केलं, त्या माणसाला, त्या साधूला दगड मारायला सुरुवात केलेली आहे. तरीसुद्धा साधूने तिकडे लक्ष दिलं नाही. यांचं दगड मारणं चालूच होतं, काहीतरी आचकट विस्कट करून त्याची चेष्टा करणं चालूच होतं. शेवटी दया आली. कुणाला? भगवंतांना दया आली. कुणाची? त्या साधूची दया आली. भगवंत म्हणतायत, अरे का तू यांचं ऐकून घेतोयस? हे खडे फेकतायत, तुला लागतायत, तुला त्रास होत आहे, यांना काहीतरी कर, ते खडे त्यांना परत फेकून मार. साधू म्हणतो, नाही नाही देवा, असं करून चालणार नाही, काही नाही, मी असं सगळं सहन करतो. तान तितिक्षस्व भारत, सहन करायला शिक असं सांगितलेलं आहे. मला काही वाटत नाही आहे देवा, काही नका करू. मग देव म्हणतात, मी तरी काहीतरी करतो. नाही देवा, शांत बसा. आता काय म्हणे, थोडाच प्रवास राहिला आहे, पलीकडे उतरल्यावर ती मुलं त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईल. हा त्रास मला थोडाच वेळ सहन करायचा आहे. काही नाही, थोड्या वेळाने पुन्हा ती मुलं तसंच वागायला लागली. आता मात्र देव थांबले नाहीत, संतापलेले आहेत. देव म्हणतायत साधूला, हे मुला, अरे म्हणाले, तू माझा लाडका भक्त आहेस, तुला त्रास देणाऱ्यांना मी आता काय करतो बघ. ही म्हणाले, होडीच उलटवून टाकतो आणि यात पाण्यात बुडवून टाकतो. साधू म्हणतो, देवा, होडी वगैरे काही उलटवू नका, त्यापेक्षा यांची बुद्धी पालटवा, यांची बुद्धी पालटवा. माऊलींनी काय मागणं मागितलं हो? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. काय माऊलींना काय समाजाने कमी त्रास दिला आहे? पण कधी माऊली म्हणली का? देवाकडे काय मागणं मागितलेलं आहे की यांची व्यंकट अशी बुद्धी आहे, वाकडी बुद्धी आहे, तिरक्यास जाणारी बुद्धी आहे ना, ही सरळ कर आणि यांना सरळ मार्गावर आण, भक्ती मार्गावर आण, अशी प्रार्थना भगवंतांना केलेलं आहे. जो जे वांछील ते तो लाहो असं म्हटलेलं आहे. ज्याला जे हवं ते मिळू देत. म्हणजे संत असे असतात, आपल्याला कितीही कुणी त्रास दिला तरीसुद्धा त्याच्या दुसऱ्याच्या सुखासाठी ते झटत असतात आणि दुसऱ्याचं सुख तेच माझं सुख असं त्यांना वाटतं. आणि म्हणून शेवटचा जो भाग आहे त्यात तुकाराम महाराज म्हणतात की अमृत हे मुखे श्रवतसे. त्यांच्या मुखातून सतत अमृताचा श्राव होत असतो. म्हणजे त्यांची वाणी तर गोड आहेच, रसाळ आहेच, ते कधी अपशब्द बोलत नाहीत, आपल्याला आशीर्वादच देतात, कल्याणकारी असेच त्यांचे शब्द असतात. पण सतत मुखात राम नाम असतं, विठ्ठल नाम असतं, असं अमृतापणाप्रमाणे गोड नाम ते घेत असतात. म्हणून अमृत श्रवत असतं. आणि आणखीन कुठल्या प्रकारचं अमृत श्रवत असतं तर म्हणाले, या संतांनी एवढ्या साहित्याची, आध्यात्मिक साहित्याची निर्मिती करून ठेवलेली आहे. अगदी वेदव्यासांपासून ही सगळी ग्रंथसंपदा आहे. ही ग्रंथसंपदा आत्ता अगदी अलीकडच्या काळातले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची 365 प्रवचनांचं जे पुस्तक आहे तिथपर्यंत आपण बघितलं तर हे सगळं साहित्य कसं आहे? गोड आहे, रसाळ आहे, अमृताप्रमाणे आहे की जे आपल्याला अमृतत्व देतं. असं हे सगळं साहित्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अमृत हे मुखे श्रवतसे. असे हे संत असतात. दुसऱ्याचं दुःख जाणणारे असतात, नुसतं जाणत नाहीत तर दुःख दूर करणारे सुद्धा असतात, पूर्णपणे दूर करतात. म्हणजे माऊलींनी दया या शब्दाची व्याख्या ज्ञानेश्वरीत केलेली आहे. माऊली असं म्हणते की दया म्हणजे काय तर म्हणाले, पाण्याचा लोंढा आला जमिनीवरती की त्या जमिनीवरती एखादा खड्डा असेल, तो खड्डा पूर्ण भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही.
पाणी पुढे जात नाही असं माऊलीने म्हटलंय. असे संत असतात की त्याचं संकट पूर्ण दूर झाल्याशिवाय, त्याच्या दुःखाची पूर्ण निवृत्ती झाल्याशिवाय संत त्या मनुष्याला सोडत नाहीत. अशा तऱ्हेने संत स्वतःचा जीव धोक्यात घालतात, शारीरिक कष्ट सोसतात, पण दुसऱ्यासाठी जगतात आणि दुसऱ्यावर दया करतात. याला म्हणतात दया. ही दया ही कृतीत आणून दाखवलेली संतांनी आपल्यासाठी. आणि आपण फक्त आम्हाला त्या माणसाची दया आली, तो किती गरीब आहे, त्याच्यावर काय वाईट संकट आलं एवढं म्हणून गप्प बसतो, बाकी काहीही करू शकत नाही. ह्याला दया म्हणत नाहीत. खरी दया आहे ती संतांनी दाखवलेली दया आहे की जी त्यांनी कृतीत आणून करून दाखवलेले, कृती करून दाखवले, ह्याला दया म्हणतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी हा असा अभंग लिहिलेला आहे की दया हा संतांचा गुण कसा आहे, तो कसा प्रसवला आहे आणि कशा प्रकारे हे संत आपल्यावर दया करतात हे तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून दाखवून दिलेलं आहे. मान रांगूया, मान रांगूया. कायवानु आता न पुरे ही वाणी, कायवानु आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे. कायवानु आता, कायवानु आता न पुरे ही वाणी, कायवानु आता न पुरे ही वाणी. कायवानु आता न पुरे ही वाणी. देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती मोर्या. कायवानु आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे, मस्तक चरणी ठेवीतसे. तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे, अमृत हे मुखे श्रवतसे, अमृत हे मुखे श्रवतसे. कायवानु आता, कायवानु आता, कायवानु आता न पुरे ही वाणी, न पुरे ही वाणी, न पुरे ही वाणी. सद्गुरुनाथ महाराज की जय. अंतरी निर्मळ वाचे चार साळ, अंतरी निर्मळ वाचे चार साळ, त्याचे गळामाळ सोन सो, त्याचे गळामाळ सोन सो. अंतरी निर्मळ वाचे चार साळ, आत्म अनुभवी चोखाळील्या वाटा, आत्म अनुभवी चोखाळील्या वाटा, त्याचे माथा जटा सोन सो, त्याचे माथा जटा सोन सो. अंतरी निर्मळ परस्त्रीचे ठाई चोकान पुसक, परस्त्रीचे ठाई चोकान पुसक,
त्याचे असो नसो परद्रव्या अंध निंदसी जो मुका परद्रव्या अंध निंदसी जो मुका तोची संत देखा तुका म्हणे तोची संत देखा तुका म्हणे अंतरी निर्मळ वाचे चार साळ अंतरी निर्मळ वाचे चार साळ त्याचे गळामाळ असो नसो त्याचे गळामाळ असो नसो अंतरी निर्मळ अंतरी निर्मळ अंतरी निर्मळ. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे रामनाम घेऊया आणि पुढे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. मध्यम निवावे जनाने तनाने मनाने निवावे जनाने तनाने मनाने श्रवावी अशी वाक्सुधा श्रीमुखाने ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने नमो एकनाथा लवनी शिराने. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. श्रोते हो, ज्यांनी आपल्या रसाळ वाणीने भक्ती रसपूर्ण वाणीने सगळ्या श्रोत्यांची मन आणि तन शांत केलं असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या भक्तीच्या ऋणामध्ये भगवान गोपालकृष्णांना अडकून ठेवलं, बंधनात ठेवलं असे आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पैठणवासी एकनाथ महाराज. समर्थांचं एक खूप छान वचन आहे. प्रपंची भाग्य आणि परमार्थी वैराग्य. हे वचन जे आहे ना, हे नाथांच्या बाबतीत अगदी तंतोतंत योग्य ठरतं. आदर्श आहे या वचनाचा नाथ महाराज. कारण भाग्याने प्रपंच मिळालेला होता. सगळं काही प्रपंचात काही कशाला कमी नव्हतं. धन धान्य पैसा समृद्धी घरदार सगळं काही होतं. पण त्यामध्ये आपले नाथ महाराज कधी आसक्त झाले नाहीत. त्यांना त्याबद्दल कधीही ममत्व नव्हतं. पण परमार्थासाठी लागणारं वैराग्य त्यांच्याकडे होतं. म्हणून म्हटले प्रपंची भाग्य आणि परमार्थी वैराग्य असे हे आपले नाथ महाराज होते. असे हे नाथ महाराज
थोर संत भानुदास महाराज यांच्या वंशात जन्मालेले, म्हणजे भानुदासांचे ते पंतू. नाथ महाराजांचं आईवडिलांचं छत्र खूप लहानपणी, म्हणजे ते तान्हे असतानाच हरपलं. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा सांभाळ केला. उत्तम संस्कार ते करत होते, सगळ्या गोष्टी त्यांना देत होते, त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. वयाच्या 7व्या-8व्या वर्षी कुठेतरी प्रवचनात, म्हणजे एवढ्या लहान मुलाला आजी प्रवचनाला घेऊन जायची. हे हल्लीच्या लोकांना सांगायला लागतं. हल्ली 60 वर्षाची झाली तरी प्रवचनांना जात नाहीत. 7-8 वर्षाच्या मुलाला आजी प्रवचनाला घेऊन जात होती. त्या प्रवचनकारांनी त्यांच्या प्रवचनात एकदा सांगितलं की नरदेह ज्याला मिळालेला आहे त्यांनी सद्गुरू केला पाहिजे. सद्गुरूशिवाय पर्याय नाही, मोक्षाची प्राप्ती नाही. हे वाक्य ऐकलं आणि मनामध्ये ठाम निश्चय झाला की आता सद्गुरूचा शोध घेतलाच पाहिजे. पण आता कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणाला विचारायचं? मग काय, गोदा मैयेची त्यांनी प्रार्थना केलेली आहे, नदीची प्रार्थना केलेली आहे की हे गोदा गंगा, मला सांग तू माझे सद्गुरू कोण आहेत, मी त्यांचा शोध कसा घेऊ. आणि खरोखरच या गोदामय्येनं नाथांच्या स्वप्नाचे दृष्टांत दिलेला आहे. बाळा, तुझे सद्गुरू दौलताबाद किल्ल्यावरती आहेत, म्हणजे देवगिरी किल्ल्यावरती आहेत सद्गुरू जनार्दन स्वामी. तू तिथे जा आणि त्यांना त्यांचं शिष्यत्व पत्कर. झालं एक दिवस आजी आजोबांना न सांगता नाथ महाराजांनी घर सोडलेलं आहे. म्हणजे काय सद्गुरू भेटीची तळमळ त्यांना लागली होती बघा. आणि शोधत 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 ते दौलताबाद किल्ल्यावरती, म्हणजे देवगिरी पर्वत किल्ला त्यावेळचा होता, तिथले किल्लेदार होते बरं का. सद्गुरू जनार्दन स्वामी हे किल्लेदार होते, त्यांच्याकडे गेलेले आहेत. आता जास्ती मी ती कथा सांगत नाही, आपल्याला पुढची कथा महत्त्वाची ऐकायची म्हणून. नाही तर हा सुद्धा किस्सा खूप छान आहे सांगण्यासारखा. आणि जनार्दन स्वामींचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. तिथे 12 वर्षे त्यांच्या जवळ राहिलेले आहेत, त्यांच्याकडे त्यांची सगळ्या प्रकारे सेवा केलेली आहे. आणि सकल विद्या त्यांनी आत्मसात केलेली आहे, सकल शास्त्रांचं ज्ञान करून घेतलेलं आहे, अगदी युद्धाचं सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात केलेलं आहे. आणि एक दिवस जनार्दन स्वामी प्रसन्न झालेले आहेत आपल्या या शिष्यावरती आणि साक्षात दत्तप्रभूंचं दर्शन त्यांना दिलेलं आहे. कुणाला? नाथ महाराजांना दिलेलं आहे. आणि त्यानंतर जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सांगितलं, नाथा तू आता तपश्चर्येला जा, तीर्थयात्रा करत राहा. आणि त्या पद्धतीने त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, तीर्थयात्रा केलेल्या आहेत. ते सगळं झाल्यावर पुन्हा जनार्दन स्वामींनी आदेश दिलेला आहे, नाथा आता तू भागवतातल्या चतुश्लोकी भागवतावरती निरूपण कर म्हणण्यापेक्षा भाष्य कर, टीका कर. जशी माऊलींनी भगवद्गीतेवरती टीका केलेली आहे त्याप्रमाणे तू चतुश्लोकी भागवतावर टीका कर. आणि अशा तऱ्हेने 26 टीका केलेली आहे चतुश्लोकी भागवतावरती नाथ महाराजांनी. आणि त्यानंतर आता दत्तप्रभूंनी आदेश दिलेला आहे, साक्षात दत्तप्रभूंनी नाथ महाराजांना आदेश दिलेला आहे, नाथा आता भागवतातला जो 11 स्कंद आहे ना, त्या 11 स्कंदावरती तू टीका कर. काय म्हटले आहेत दत्तप्रभू? भागवतातील 11 स्कंद, जैसा यती माझी परमहंस, जैसा देवा माझी जगन्निवास, तैसा 11 स्कंद अतिवंद्य. 11 स्कंद अतिशय महत्त्वाचा आहे, वंदनीय आहे. भगवान गोपाल कृष्ण याचे वक्ता आहेत आणि श्रोता कोण आहेत? तर उद्धवजी आहेत. याला उद्धव गीता असंही म्हणतात. आणि या ग्रंथावरती तू सुंदर भाष्य कर, कारण या भागवतातलं जे सगळं तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान या 11 स्कंदातच आहे. आणि या 11 स्कंदातलं सगळं ज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, कारण हा सगळा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. तेव्हा तू प्राकृत भाषेमध्ये यावर टीका कर, म्हणजे भाष्य कर. झालं. म्हणजे बघा, आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाथांचा अधिकार केवढा होता. विद्वान तर होतेच, पण साक्षात दत्तप्रभूंनी त्यांना आज्ञा केलेली आहे. मग आता दत्तप्रभूंची आज्ञा प्रमाण मानलेली आहे आणि 11 स्कंदावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे भाष्य करायला सुरुवात केली आहे. ग्रंथाची सुरुवात झालेली आहे आणि पहिले 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत. एकूण 31 अध्याय आहेत, त्यातले 5 अध्याय त्याच्यावरती भाष्य करून झालं. त्या काळात कसं होतं, छपाईचं तंत्र नव्हतं, त्यामुळे हाताने सगळे ग्रंथ लिहिले जात होते. मग ज्याला तो ग्रंथ हवा असेल त्याने आपल्या हाताने तो ग्रंथ लिहून घ्यावा आणि आपल्याजवळ ठेवावा.
नाथ महाराजांनी कधी कुणाला विरोध केला नाही बरं का. मी लिहिलेलं हे आहे, हे मी तुला कसं देऊ, हे माझं ज्ञान आहे, असं कधी म्हटलं नाही. कुठलाही कायदेशीर हक्क नाथांनी त्या ग्रंथावर ठेवला नाही. कुठल्या संतांनी ठेवला आहे हो? कुठल्या संतांनी नाही. पण आमच्या इथे सुद्धा कीर्तनकारसुद्धा असे असतात, मी स्क्रिप्ट लिहिलेलं मी कसं देऊ तुला, ते माझं आहे, असं असतं. पण असा कायदेशीर अधिकार कुठल्याही संतांनी दाखवलेला नाही. आणि त्यामुळे अनेक लोकांनी त्याची कॉपी करून घेतलेली आहे. असाच एक ब्राह्मण होता पैठणमधला, तो नाथांचा शिष्य होता. तो म्हणाला नाथ महाराजांना की ही पंचाध्यायी घेऊन मी काशीला जाऊ का? कारण त्यांनी एक असा नियम केला होता. काय नियम केला होता? की ह्या पंचाध्यायीचं दररोज वाचन झाल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, असं हे त्याचा नियम होता. मग आता मी काशीला गेल्यावरती माझा नियम मोडेल. नाथ महाराज म्हणाले खुशाल घेऊन जा, तुला घेऊन जायची ना, घेऊन जा. आणि अशा तऱ्हेने हा ब्राह्मण आता वाराणसीत आलेला आहे, काशीमध्ये आलेला आहे आणि तिथे राहू लागलेला आहे. गंगेमध्ये सकाळी स्नान करावं, स्नान झालं की गंगेच्याच काठावर बसावं आणि या पंचाध्यायीचं वाचन सुरू करावं. दररोज ही पंचाध्यायी वाचायचा आणि मगच त्यानंतर तो पाणी प्यायचा, त्याची पुढची काय कामं असतील ती करायचा. आता काशीतले सगळे पंडित विद्वान त्यांनी बघितलं, हा कुठला माणूस आलेला आहे, हा गंगेच्या काठावर बसतो आहे आणि हा कुठला ग्रंथ वाचतोय कुणास ठाऊक. संस्कृत तर काही दिसत नाही, कारण काशीमध्ये त्या काळात फक्त संस्कृत, प्राकृत भाषा नाहीच. ही भाषासुद्धा संस्कृत दिसत नाही, प्राकृत भाषा दिसते आहे. म्हणून काय केलं, ह्या लोकांनी काशीच्या पीठाधिपतींकडे तक्रार केली. कुणीतरी मनुष्य आहे आणि तो प्राकृत भाषेतला ग्रंथ इथे बसून वाचतो आहे. त्याला बोलावण्यात आलं. याला वाटलं आपल्याला बोलावलेलं आहे, आता आपण नाथांच्या पंचाध्यायीबद्दल किती छान सगळं सांगू की नाही, आपल्या नाथांचं कौतुक सांगू. म्हणून तो आदरानं प्रेमानं नाथांबद्दल बोलू लागला आणि सांगितलं की असे माझे गुरु आहेत, त्यांनी ह्या 11 स्कंदावरती टीका केलेली आहे, त्यातल्या ह्या 5 अध्यायांवरची ही टीका मी आणलेली आहे. झालं हे काही त्या पीठाधिपतांना मान्य झालं नाही. थोडक्यात त्यांना नाथांचा मत्सर वाटला आणि तो ग्रंथ त्यांनी जप्त केला. मग आता काय करायचं, कारण त्या ग्रंथाचं वाचन झाल्याशिवाय पाण्याचा थेंबसुद्धा हा मनुष्य घेत नव्हता. मग हा मनुष्य दूध आणि फळं खाऊन राहत होता. आणि इकडे पीठाधिपतींनी काय केलं, नाथांचा पत्ता मागितलेला आहे, कुठे राहतात नाथ, कोण आहेत, सगळी चौकशी केलेली आहे आणि नाथांना टपाल धाडलेलं आहे. नाथांना पैठणला टपाल पाठवलेलं आहे. ज्या दिवशी टपाल पैठणमध्ये पोचलं त्यावेळेला नाथ महाराज सकाळीच म्हणजे पहाटेच ब्राह्ममुहूर्तावर नेहमीप्रमाणेच उठलेले होते. मानसपूजा झालेली होती, भगवंतांचं चिंतन झालेलं होतं, स्नानसंध्या झालेली होती आणि आता भगवंतांच्या पूजेसाठी बागेतून फुलं आणली होती, गंध उगाळून झालं होतं आणि आता भगवंतांची पूजा करायला सुरुवात करणार. एवढ्या वाड्याच्या दिंडी दरवाजात काहीतरी गडबड दिसली. कुणीतरी आलंय असं म्हटलेलं आहे. कोण आलेलं आहे म्हणून नाथ महाराज विचारायला लागलेले आहे. मध्यम कोण आला हा टपाल घेऊन, कोण आला हा टपाल घेऊन, सांडणी स्वार वाराणसीहून, सांडणी स्वार वाराणसीहून. चला काशीस करा काशीस त्वरित प्रस्थान, करा काशीस त्वरित प्रस्थान. स्वामींच्या हो आज्ञेवरून, स्वामींच्या हो आज्ञेवरून. काशीवरून वाराणसीवरून सांडणीस्वार आलेला आहे, टपाल घेऊन आलेला आहे. हे टपाल त्यांनी नाथ महाराजांच्या हातात दिलं. नाथ महाराजांनी टपाल उघडलं, बघतायत तर काय, काशीच्या पीठाधिपतींचं हे पत्र आहे. त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं की ताबडतोब आपण वाराणसीत यावं. नाथांनी काहीही विचार केला नाही, लगेच त्यांनी काशीला जायची तयारी केलेली आहे. श्रोते हो, त्यावेळेला काशीचं पीठ म्हणजे मोठं पीठ होतं, तिथली आज्ञा ही पाळलीच पाहिजे हे नाथांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी शिरसावंद्य केलेलं आहे, ती आज्ञा पाळलेली आहे, निघायचं ठरलेलं आहे. पण मनात कुठेतरी विचार येईल की नाही, आपल्यासुद्धा मनात विचार येईल, यांचं पत्र का आलं,
मी एकादशा स्कंदावर टीका केलेली आहे, मला दत्तप्रभूंचा आदेश आहे, टीका करणारा मी आहे, मी प्राकृत भाषेत काही करेन, मी पैठणमध्ये बसून काही करेन, हे कोण मला विचारणार आहे, असा काही भाव आला का? नाही. कारण काय, संत कसे असतात, षड्रिपूंवरती षड्रिपूंचा अंत केलेले असतात, त्यांना राग येतच नाही. मुळे निघाले आहेत काशीला, जायची तयारी सुरू झालेली आहे. पैठणमधल्या सगळ्या लोकांना कळलं की आता नाथ महाराज काशीला निघालेले आहेत. मग काय, काशीला तर आपण जायचंच आणि नाथांबरोबर जायला मिळते म्हणजे काय, दुग्ध शर्करा योग आहे, हा कसा टाळायचा, म्हणून काशीतली शेकडो लोक नाथांबरोबर निघालेली आहेत. आणि त्यावेळेला काय आगगाडीचा प्रवास होता, बसचा प्रवास होता, नाही, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम असं नाथांनी म्हटलंच आहे. आणि पायी तीर्थयात्रेलाच त्या काळात महत्त्व होतं, हेही तितकंच खरं. आणि अशा तऱ्हेने नाथांबरोबर शेकडो लोक निघालेले आहेत. कुठे? काशीला जायला निघालेली आहेत, पायी निघालेले आहेत. हातात मृदुंग आहे, टाळ आहे, झांजा वाजता आहेत आणि मुखामध्ये सतत हरिनाम आहे, सतत हरिनाम आहे. जिथे जिथे जातील, मधल्या गावांमध्ये त्यांचा मुक्काम असेल, त्या गावामध्ये गेलं की नाथ महाराज संध्याकाळच्या वेळेला उभे राहत, प्रवचन करत, कीर्तन करत. आणि त्यांचं कीर्तन असं भक्तिरस पूर्ण असायचे, त्यामुळे सगळी लोकं अगदी भारावून जात होती. सगळीकडे रामकृष्ण हरी गोविंद याचा गजर चाललेला होता. रामकृष्ण हरी हरी गोविंद, रामकृष्ण हरी हरी गोविंद. पाऊले चालती काशीची वाट, पाऊले चालती काशीची वाट. कीर्तन प्रवचन चाले हरिहाट, कीर्तन प्रवचन चाले हरिहाट. रामकृष्ण हरी हरी गोविंद. बोले टाळ वीणा, बोलतो मृदंग, बोले टाळ वीणा, बोलतो मृदंग. सारे जण होते भजनात रंग, सारे जण होते भजनात रंग. रामकृष्ण हरी हरी गोविंद, रामकृष्ण हरी 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 गोविंद. रामकृष्ण गोविंद हरी गोविंद, रामकृष्ण हरी हरी गोविंद. असा गजर करत चाललेले होते. सगळ्यांच्या हातात भागवत धर्माच्या पताका होत्या, भगव्या पताका होत्या. अशा तऱ्हेने आपल्या भागवत धर्माचा प्रचार करत करत सगळे पुढे चालले होते. आणि ज्या गावामध्ये नाथ महाराज राहत होते ना, मुक्कामाला राहत होते, तिथे नाथ महाराजांचं हे रसाळ भक्तिपूर्ण असं आवेशाने बोललेलं, ओघवत्या भाषेत बोललेलं हे कीर्तन ऐकून सगळी लोकं भारावून जात होती. आणि त्या लोकांच्या असं मनात यायचं की चला आपणही निघावं काशीला, आपणही निघावं काशीला. म्हणून तिथली लोकंसुद्धा नाथांच्या या दिंडीमध्ये सामील होत होती. आणि अशा तऱ्हेने दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत ही दिंडी चाललेली होती. आता ही दिंडी राहिली नव्हती, या दिंडीचा मोठा तांडा झाला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि असा हा तांडा आता काशीकडे निघालेला होता. श्रोते हो, ही भगवंतांनी नाथ महाराजांकडून करून घेतलेली एक लीलाच म्हणायला हरकत नाही. कारण दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भागवत धर्माचा प्रसार त्या निमित्ताने झालेला आहे. रामकृष्ण हरीचा जय जयकार झालेला आहे. तिच्या लोकांच्या मनामध्ये भगवत भक्ती निर्माण झालेली आहे. मरगळलेली जी मनं होती ती प्रफुल्लित झालेली आहेत आणि भक्तीचा ओघ अखंड वाहू लागलेला आहे. अशा तऱ्हेने ही दिंडी, हा तांडा पुढे 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 चाललेला आहे. आता काशीकरांच्या लक्षात आलेलं आहे, त्यांना एव्हाना वार्ता मिळालेली आहे की नाथ महाराज हजारो लोकांबरोबर काशीत येत आहेत. नाथांची ती कीर्ती, त्यासाठी काय फ्लेक्स लावायला हवेत का, व्हॉट्सअपवर मेसेज द्यायला हवेत का, कुठली जाहिरात जायला हवीत, काहीही नाही. अलौकिक साधुत्व त्यांच्याकडे होतं. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध हवेमध्ये दरवळतो असं म्हणतात, पसरतो, त्याप्रमाणे नाथांची कीर्ती सर्वत्र
पसरलेलीच होती. त्यामुळे हे काशीवासी लोक आता नाथांची वाट पाहत होते, आतुरतेने वाट पाहत होते. आणि ती गंगा मैयासुद्धा नाथांची वाट बघत होती. गंगा मैयासुद्धा नाथांची वाट पाहत होती. आणि अशा तऱ्हेने हा तांडा आता पुढे पुढे चाललेला होता. आणि आता काशी क्षेत्रामध्ये, वाराणसी क्षेत्रामध्ये जे म्हणतात ना की त्या विश्वेश्वराचं क्रीडा क्षेत्र आहे, जे मुक्तिस्थान आहे, जिथे गंगा मैया आहे, अशा या क्षेत्रामध्ये हा तांडा जाऊन पोचलेला आहे. त्यावेळची वेळ कशी होती? संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेला हा सगळा तांडा काशीत जाऊन पोचलेला आहे. आणि त्यावेळेला आत शिरता शिरता म्हणजे मुखामध्ये रामनाम होतंच. या सगळ्या लोकांच्या मुखामध्ये रामकृष्ण हरीचा गजर होता. कसा होता? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी असं भगवंतांचं नाम या सगळ्या वैष्णव लोकांच्या मुखात होतं. आणि श्रोते हो, असा हा नामाचा गजर जिथे असतो ना, तिथे कळीकाळ यमाचे भारसुद्धा पळून जातात. आणि असा हा गजर या काशीवासियांच्या कानावर प्रथमच पडला. काशीवासियांच्या कानावर प्रथमच पडला. कारण या काशीतल्या लोकांना फक्त वेदांचा घोष, मंत्र जागर ऐकण्याचीच फक्त सवय होती. असा भगवंतांच्या नामाचा घोष त्यांनी कधीच ऐकला नव्हता. श्रोते हो, यापूर्वी आपले माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत अशी यात्रा काढलेली होती आणि भागवत धर्माचा प्रसार केला होता. त्यानंतर आज त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, नाथांच्या करवी झालेली आहे. आणि अशा तऱ्हेने हा सगळा तांडा आता काशीमध्ये जाऊन पोचलेला आहे. गंगेच्या काठावर सगळे आलेले आहेत. श्रोते, सगळ्या लोकांना अगदी खूप कुतूहल वाटत होतं. कसे असतील नाथ महाराज, कसे असतील त्यांच्याबरोबरची आलेली लोक, काय असेल असं खूप कुतूहल होतं. त्यामुळे सगळी लोकं अशी रस्त्यावर आलेली होती. आपल्या इथे गणपतीच्या मिरवणुकीत कशी सगळी लोकं रस्त्यावर उतरतात, तशी वाराणसी क्षेत्रातली सगळी लोकं अशी रस्त्यावर आली ती नाथांचं दर्शन घ्यायला. आणि आता नाथ महाराजांनी गंगेमध्ये स्नान केलेलं आहे. गंगेमध्ये स्नान केले. श्रोते हो, असं सांगितलेलं आहे की तिथे धूत पापा आणि म्हणाले सरस्वती, गंगा, यमुना आणि किरणा अशा 5 नद्यांचा संगम तिथे आहे. त्या संगमावरती नाथ महाराजांनी स्नान केलं. ही गंगा मैयासुद्धा नाथांच्या चरणस्पर्शाची वाट पाहत होती. गंगा यमुनादी पंच गंगा, गंगा यमुनादी पंच गंगा, वाट पाहती त्या समयाला. गंगा यमुनादी वाट पाहती त्या समयाला. गंगा यमुनादी नाथांचे चरण जलात बुडतील, नाथांचे चरण जलात बुडतील. होईल पवित्र आमुचे हे जल, होईल पवित्र आमुचे हे जल. आस लागली नाथ चरणांची, आस लागली नाथ चरणांची. गंगा यमुनादी पंच गंगा, पंच गंगा, वाट पाहती त्या समयाला. गंगा यमुनादी भानुदासाच्या कुळातल्या त्या, भानुदासाच्या कुळातल्या त्या. अंकित घेऊन बालकाला त्या, अंकित घेऊन बालकाला त्या. झाली कृतकृत्य गंगा माता, झाली कृतकृत्य गंगा माता. गंगा यमुनादी पंच गंगा, वाट पाहती त्या समयाला. गंगा यमुनादी पंच गंगा,
वाट पाहती त्या समयाला गंगा यमुनादी गंगा यमुनादी गंगा यमुनादी. श्रोते हो, या गंगा यमुना सुद्धा नाथांच्या चरणस्पर्शाची वाट पाहतात. असं म्हटलंय ना, तीर्थान कुर्वन्ति तीर्थानी. हे तीर्थसुद्धा अधिक पवित्र होतं संतांच्या चरणाच्या स्पर्शामुळे. त्यावेळी गंगा यमुना नाथांच्या चरणस्पर्शाची वाट पाहत होती आणि नाथांनी तिच्यामध्ये स्नान केलेलं आहे. तिचा तो उबदार, गंगोदकाचा उबदार स्पर्श नाथांना झालेला आहे आणि एवढा जो प्रवासाचा श्रम त्यांना झालेला आहे ना, तो श्रम पूर्ण विश्रांत झालेले आहेत नाथ महाराज, असं वर्णन केलेलं आहे. आणि आता सगळ्या लोकांनी या गंगामय्येमध्ये स्नान केलेलं आहे आणि आता सगळ्यांनी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं म्हणून विश्वेश्वराला गेले आहेत. तिथे जाऊन विश्वेश्वराचं शांतपणे दर्शन घेतले. आजच्यासारख्या काही रांगा नव्हत्या हो, इकडून जा तिकडून जा, काही नाही. सगळ्यांना छान दर्शन झालेलं आहे आणि पुन्हा काठावरती आलेले आहेत, गंगेच्या काठावर आलेले आहेत. आल्यावरती काही गप्पा मारत बसले नाहीत हो. आता आम्ही दमलो, एवढा प्रवास झाला आहे. लगेच सगळ्यांनी हातात टाळ घेतले आहेत, मृदुंग घेतलेले आहेत, झांजा घेतलेल्या आहेत आणि नाथ महाराजांनी पायात चाळ बांधलेले आहेत आणि कीर्तनाला उभे राहिलेले आहेत. आणि नेहमीचप्रमाणे नाथ महाराजांचं भक्तिरस पूर्ण ओघवत्या भाषेमध्ये तिथं कीर्तन झालेलं आहे. जे भाविक लोक होते ना ते त्या भक्तिरसाने ओथंबून गेलेले होते. त्यांच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागलेल्या होत्या. आणि जे विद्वान पंडित होते ना, ते अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. अशा तऱ्हेने नाथांचं हे रसाळ कीर्तन सगळ्यांनी ऐकलं. आणि तिथे काही पंडित लोक पण आली होती ना, अधिपतींचे शिष्य, काशी पीठाधिपतींचे सगळे शिष्य तिथे आले होते नाथांचं कीर्तन ऐकायला. त्यांच्या लक्षात आलं, हा काही फक्त साधू नाही, हा काही फक्त संत नाही. हा कोण आहे तर हा एक विद्वान मनुष्य आहे. कोण आहे? हा एक विद्वान मनुष्य आहे. ह्याला म्हणाले वादात हरवायचं एवढं सोपं नाही, हे या सगळ्या पंडितांच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग काय, आणखीन एक गुण नाथांचा त्यांच्या लक्षात आलेला आहे. तो म्हणजे काय, नाथ ज्या वेळेला कीर्तन करत होते ना, त्यावेळेला ते छान हसतमुख त्यांचं असं मुख होतं. हसतमुख असा त्यांचा चेहरा होता आणि अतिशय प्रेमपूर्ण भाषेत ते बोलत होते. त्यामुळे या पंडितांच्या असं लक्षात आलं की एखादा कुत्सित मनुष्य कुबुद्धीने नाथांच्या पुढे गेला तर त्याची कुबुद्धी केव्हाच मावळून जाते. कारण नाथांचं मुखावलोकन केलं की त्या माणसाच्या मनातली कुबुद्धीच निघून जाते. म्हणजे बघा, संत दर्शने तया दर्शने, काय म्हणतो ना आपण, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्यांच्या नुसत्या दर्शनाने सगळी पापं निघून जातात. मनात काय वाईट शब्द असतील किंवा वाईट बोलायचं असेल ते सुद्धा मावळून जातं. हे या लोकांच्या लक्षात आलं. आणि लक्षात आलं की नाथांचा हा जो दर्शन गुण आहे ना, हा अतिशय वेगळा आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि आपल्या पीठाधिपतीने तर ठरवलं आहे की नाथांना वादात हरवायचं आणि त्यांच्यावरती बहिष्कार घालून टाकायचा. मग आता यांना वादात हरवायचं म्हणजे यांच्यासमोर बसलं पाहिजे, म्हणजे यांचं मुखावलोकन होणार. मग हे वाद घालू शकणार आहेत का? कदापि नाही. म्हणून त्यांनी पीठाधिपतींना तसं सांगितलं, नाथांचा हा गुण सांगितला. मग आता काय करायचं? मग त्यांच्यात खलबत सुरू झाली, चर्चा सुरू झाल्या की काय, कशा पद्धतीने या नाथ महाराजांना आता त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा. मग आता सगळ्यांच्या मते एक निर्णय झालेला आहे. काय की म्हणाले, व्यासमुनींनी जे भागवत पुराण लिहिलेलं आहे त्याच्यावरती प्राकृत टीका करणं हेच मुळात पाप आहे. आणि हे पाप या माणसाने केलेलं आहे, म्हणून हा पापी मनुष्य आहे. म्हणून या पापी माणसाचं मुखावलोकन करणंसुद्धा योग्य नाही. म्हणून म्हणाले, ज्यावेळेला सभा भरली जाईल त्यावेळेला याला सभेत बसू द्यायचं नाही किंवा पीठाधिपतींच्या समोर बसू द्यायचं नाही. याला पडद्याच्या आड बसवायचं की जेणेकरून त्याचं मुखदर्शन कोणाला होणार नाही. असं सगळं काही ठरलेलं आहे आणि तसा फतवा काढलेला आहे. सभेचा दिवस ठरलेला आहे. सगळी लोक संतापलेली आहेत. सगळे भाविक लोकांना राग आलेला आहे, आमच्या नाथांना असं कसं काय वागवलं जाते. आणि ज्या दिवशी सभेचा दिवस उगवलेला आहे तेव्हा ते सभामंडप पूर्ण खचून भरलेलं आहे. सगळे भाविक लोक, भक्त लोक सगळे बसलेले आहेत.
आणि नाथ महाराज सकाळी स्नान संध्या करून आलेले आहेत. त्यांना आधीच आदेश आलेला होता की पडद्याच्या पलीकडे बसायचं आहे. नाथ महाराजांनी त्या पडद्याच्या मागे जाऊन आसन ठेवलेलं होतं. त्या आसनावरती नाथ महाराज स्थानापन्न झालेले आहेत. त्यांच्या मनात कुठलाही वाईट चांगला कुठलाही विचार नव्हता. निर्विकार अशी त्यांची परिस्थिती होती. निर्विकार होते. भगवंतांचं नाम घेत बसले होते. भगवंतांचं नाम घेत बसले होते. आणि आता काही वेळातच पीठाचे अधिपती आलेले आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढू लागलेल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढू लागलेल्या आहेत. श्रोते हो, नाथ असे निर्विकार का होते तर आपण मगाशीच बघितलं की संतांनी काय केलेलं असतं, षड्रिपूंचा अंत केलेला असतो. पण नाथांना त्यांच्या सद्गुरूंची शिकवण काय होती ते नाथ महाराजांनी एकादश स्कंदाच्या टीकेमध्ये लिहून ठेवलेले. ते असं म्हणतात, जे कोणी या ग्रंथा आदरिते, जे कोणी या ग्रंथा आदरिते, अथवा जे का उपेक्षिती, अथवा जे का उपेक्षिती, केवळ जे कोणी निंदिती, केवळ जे कोणी निंदिती, ते आम्हा ब्रह्ममूर्ती सद्गुरु कृपे श्रीराम. आम्ही सगळ्यांमध्ये काय बघतो? ब्रह्म बघतो. कुणी उपेक्षा करणारा आला तरी तो आमच्या दृष्टीने ब्रह्म आहे. कुणी निंदा करणारा आला तरी तो आमच्या दृष्टीने ब्रह्म आहे. कुणी या ग्रंथाला चांगलं म्हटलं तरी तोही ब्रह्म आहे. म्हणजे समभाव आहे. कारण म्हणाले आमच्या सद्गुरूंनी असं शिकवलेलं आहे, हेची शिकविले आम्हा जनार्दने, हेची शिकविले आम्हा जनार्दने, सर्वाभूती आम्हा पाहणे. सर्वात भूती तू सद्गुरूलाच पहा. सर्वाभूती आम्हा पाहणे. प्रकृती गुणांची लक्षणे, प्रकृती गुणांची लक्षणे, सर्वथा आपण न मानावी. हे शेवटी प्रकृतीचे गुण आहेत. आपण लक्ष द्यायचं नाही. सर्वांमध्ये भगवंत आहे. त्यामुळे कुणाचा राग नाही, लोभ नाही. म्हणून नाथ महाराज निर्विकार होते. असे संत असतात. आणि नाथ महाराज असे बसलेले आहेत, भगवंतांचं नामस्मरण करता आहेत. आणि एवढ्यात पीठाचे अधिपती आलेले आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढता आहेत. आणि कसं असतं श्रोते हो, चंद्र दररोजच आकाशात असतो पण आपण तो बघतोच असं नाही. पण गणेश चतुर्थीच्या दिवशी शास्त्रांनी सांगितले चंद्रदर्शन करू नका. त्या दिवशी आपण हमखास चंद्र बघतो की नाही. तसंच काहीचं या स्वामींचं झालं की नाथांकडे बघण्याचा मोह त्यांना आवरला नाही. आणि म्हणून पायऱ्या चढता चढता त्यांनी मान वाकडी केली आणि नाथांकडे बघितलं. तर काय हो, त्यांच्या मनाला धक्का बसला. तिथे कुणाचं दर्शन झालेलं आहे? मस्तकी किरीट कुंडले करणी, मस्तकी किरीट कुंडले करणी, शंख चक्र गदा पद्मधारी, शंख चक्र गदा पद्मधारी, श्री कौस्तुभमणी, श्री कौस्तुभमणी, वैजयंती मालाधारी, श्री कौस्तुभ वैजयंती मालाधारी, दृष्टी सपडली ऐशी वासुदेव मूर्ती साजिरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. साक्षात महाविष्णूंचं दर्शन त्यांना झालेलं आहे. का हो? कारण नाथ महाराजांचं उपास्य दैवत म्हणजे भगवान विष्णू, त्यांचं सतत ते ध्यान करत होते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांना विष्णूंचं दर्शन झालेलं आहे. आणि श्रोते हो, हे अधिपतीसुद्धा काही आपल्यासारखे सामान्य होते का? त्यांची तपश्चर्या होती. त्यांना भगवंतांनी साक्षात दर्शन दिलं आणि मनात विचार आला की आता नाथ महाराजांना नमस्कार करावा. नुसता नमस्कार नाही, साष्टांग दंडवत घालावं असा विचार आला. पण पाप प्रतिबंध, अहंकार वाटेत आड आला आणि त्यामुळे नम्रतासुद्धा नाही. आणि पायामध्ये थरथर व्हायला लागलेली आहे. आणि पायऱ्या चढत गेलेत. भरा आपल्या आसनावर बसलेले आहेत. आणि मुकादमा सुरू झाला. न्यायाची प्रोसिजर सुरू झाली. कुठली प्रोसिजर आणि कुठलं काय हो, त्यांनी थेट निर्णय देऊन टाकलेला आहे. कारण एव्हाना त्यांच्या सगळ्या पंडितांनी नाथांबद्दल काय सांगितलंच होतं. आणि आता अशा पद्धतीने दर्शन झालं होतं. त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली होती. त्यामुळे त्यांनी प्रतिवाद्याला काही बोलण्याची सुद्धा संधी दिली नाही. काही विचारही कोणासमोर मांडला नाही. आणि थेट त्यांनी निर्णय देऊन टाकलेला आहे की व्यासमुनींच्या या ग्रंथावरती प्राकृत भाषेमध्ये ज्यांनी निरूपण
अर्पण केलेला आहे तो पापी आहे, तेव्हा ही जी पंचाध्यायी हा जो ग्रंथ आहे हा गंगेमध्ये भिरकावून द्यावा, गंगेमध्ये भिरकावून द्यावा, गंगेमध्ये टाकून द्यावा. लगेच एक पंडित पुढे आलेला आहे. तो जप्त केलेला जो ग्रंथ होता पंचाध्यायी नाथ महाराजांची ती उचललेली आहे आणि गंगेच्या काठाकडे तो पळत पळत निघालेला आहे. सगळी सभा बरखास्त झालेली आहे. सगळे भक्तगण नाथांच्या मागोमाग, म्हणजे नाथ मागेच होते, नाथसुद्धा नव्हतेच, बाकीचे सगळी लोक पुढे पुढे त्या माणसाच्या मागे मागे जात होती, पळत होती. आणि त्या माणसाने गंगा मैयेमध्ये तो ग्रंथ भिरकावलेला आहे. पण श्रोते हो, असं आहे की ज्याची बाजू सत्याची असते, जो चांगलं कृत्य करतो, जो सत्कृत्य करतो, त्याला या लौकिक जगातल्या न्यायालयात न्याय मिळाला नाही तर वरती दैवी न्यायालय बसलेलं आहे, तिथे नक्कीच न्याय मिळतो. त्या माणसाने ती पंचाध्यायी भिरकावून दिली आणि काय चमत्कार झाला हो, असं सांगतात मध्यम भिरकावली. आपली साखी घ्यायची, साखी. भिरकावली पंचाध्यायी गंगेच्या पाण्यात, भिरकावली गंगेच्या पाण्यात, वज्रचुडे मंडित कराने, वज्रचुडे मंडित कराने, गंगा झेली सहज, झाला चमत्कार. जय गंगे जय जय नाथ. चमत्कार झाला. गंगामयेनी तो ग्रंथ पाण्यात बुडूच दिला नाही. तिथे छान असे वज्रचुडे मंडित हात, करकमल वर आलेले आहेत आणि तिने तो सहजपणे तो ग्रंथ वर उचललेला आहे. आणि सगळी लोक पळत 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 त्या गंगेमयेच्या करकमलांकडे गेलेले आहेत. आणि जो मनुष्य पुढे आलेला आहे ना, त्याच्याकडे गंगामयेनी तो ग्रंथ सुपूर्त केलेला आहे. आणि तो ग्रंथ घेऊन आता सगळी लोक पुन्हा काठावर आलेले आहेत. श्रोते हो, आता गंगामयेच्या पुढे स्वामींच्या निर्णयाला कोणी जुमानतंय का? सगळ्या लोकांनी काय केलं आहे, ती पंचाध्यायी घेतलेली आहे आणि नाथांना घेतलेलं आहे. पंचाध्यायी आणि नाथ महाराज या दोघांना हत्तीवरती बसवलेलं आहे आणि हत्तीवरून काशीमध्ये नाथांची मिरवणूक काढलेली आहे. आपल्या सगळ्यांना हा अभिमान पाहिजे. काय आपल्या महाराष्ट्रातला एक महान संत, त्याची अशी परीक्षा काशीमध्ये घेतली जाते, पंडित घेतात आणि तो त्यात उत्तमपणे उत्तीर्ण होतो आणि आपलं साधुत्व त्यांनी काय केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. असे हे नाथ महाराज आहेत. आणि श्रोते हो, त्या पंडितांना सुद्धा आपली चूक कळलेली आहे. पंडितांना आपली चूक कळलेली आहे, कारण आता गंगामयेने जो न्याय दिलेला आहे तो योग्यच असणार. आणि मग या पंडितांनी नाथांची क्षमा मागितलेली आहे आणि नाथांना आता आज्ञा केलेली आहे. काय आज्ञा केलेली आहे की आता उर्वरित एकादश स्कंद जो राहिलेला ना, त्याची जी टीका करायची राहिलेली आहे ना, ती टीका तुम्ही या वाराणसीमध्ये राहूनच करावी असा आदेश दिलेला आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी जिथे काशी विश्वेश्वराचं क्रीडास्थान आहे, जे मुक्ती क्षेत्र आहे, जिथे गंगामयेचा घाट आहे, त्या घाटावर बसून पूर्ण एकादश स्कंदावरती टीका पूर्ण केलेली आहे. असे आपले नाथ महाराज, ज्यांनी परिसाप्रमाणे आपलं मोठेपण, आपलं श्रेष्ठत्व दूर ठेवलेलं आहे आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे आपल्याला दाखवून दिलेले आहे. आणि भूतांची दया हे भांडवल संता, ही भूतदया आहे. आणि कुणाही बद्दल त्यांना कधी राग आला नाही, मत्सर वाटला नाही आणि द्वेष वाटला नाही, कुठल्या गोष्टीचा मोह वाटलेला नाही. आणि असं हे अमृत मुखातून त्यांच्या सरवलेलं आहे. आणि असा हा एकादश स्कंद म्हणजे नाथ महाराजांची अमृतवाणी आहे. हे अमृत आपण जर वाचलं, याचं जर पठण केलं, याचं अध्ययन केलं आणि ते आचरणात आणलं तर आपल्याला सुद्धा अमृतत्व मिळू शकतं. म्हणूनच तुकाराम महाराजांनी मूळ अभंगात सुद्धा म्हटलेलं आहे, अमृत हे मुखे श्रवत असे. हा नाथ महाराजांचं हे आख्यान आपण पाहिलं, यातून आपल्या लक्षात आलं असेल की संत हे असे असतात. खरी दया करणारे कोण असतात? संत असतात. आपण फक्त दया हा शब्द वापरतो, पण संत दया करून दाखवतात, कृतीत आणून दाखवतात. आणि हाच आशय तुकाराम महाराज मूळ अभंगात म्हणतात. कायवानु आता न पुरे ही वाणी, कायवानु आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी
ठेवीतसे मस्तक चरणी ठेवीतसे काय वानू आता न पुरे ही वाणी तुका म्हणे सुखे तुका म्हणे सुखे पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसे अमृत हे मुखे श्रवतसे काय वानू आता न पुरे ही वाणी काय वानू आता न पुरे ही वाणी न पुरे ही वाणी न पुरे ही वाणी हेची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा विसरन व्हावा तुझा विसरन व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी गणेशाच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद.